स्पॉन्डिलोआर्थरायटिस किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस ह्याचे लक्षणे काय आहेत? जसं मी आधी सांगितलेलं, हे जास्त करून 45 किंवा 45 वयाच्या कमी लोकांमध्ये दिसून येते. जास्त करून पुरुषांमध्ये हा आजार कॉमन असतो. ह्यामध्ये कमरेत दुखणं, कमरेत आकडपणा येणं, सकाळी उठता उठता खुशी बदलताना त्रास होणं किंवा उठल्यावर समोर वाकणं किंवा मणक्याच्या हालचालीमध्ये किंवा फ्लेक्झिबिलिटी नसणं, ह्या प्रकारचे लक्षणे असू शकतात. त्याशिवाय काही लोकांमध्ये इतर सांधे म्हणजे मोठे सांधे, गुडघे किंवा खांदे किंवा पायांच्या घोट्यांमध्ये दुखणं किंवा एकच सांध्यांमध्ये सूज येणं असे प्रकारचे लक्षणे असतात. ह्या आजारामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट नाही घेतलं तर इतर अवयवांना पण त्रास होऊ शकते, जसे डोळा, त्याला युव्हायटिस असे म्हणतात. त्याशिवाय आतड्यांना त्रास होणं, त्याला इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज असं म्हणू शकतात. काही लोकांमध्ये त्वचेला त्रास म्हणजे सोरियासिसचा असंही असू शकतो. ह्या प्रकारचे लक्षणे असेल तर तुमच्या जवळच्या रुमेटॉलॉजिस्टना अवश्य भेट